नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. पुन्हा एकदा आपण बघूया बल व दाब विज्ञान इयत्ता 8वी. आता आपण आधीच्या सेशनमध्ये बघितलं की बल म्हणजे काय, संपर्क बले किंवा असंपर्क बले, किंवा आपण टग ऑफ वॉर मध्ये बघितलं संतुलित आणि असंतुलित बले, त्याचप्रमाणे जडत्व याच्याबद्दल बघितलं. आता दाब हा सुद्धा बलाशी रिलेटेड भाग आहे. म्हणजे हा एक कन्सेप्ट जो आहे तो बल याच्यावर आधारित आहे. तो बल म्हणजे काय असतो, वातावरणीय दाब म्हणजे काय, हे आपण पुढल्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, दाबाची व्याख्या म्हणजे डेफिनेशन काय बघा. एकक क्षेत्रफळावर लंब दिशेने प्रयुक्त असणाऱ्या बलास, आता लंब दिशा म्हणजे 90 डिग्रीचा अँगल केला पाहिजे, त्याला दाब असं म्हणतात. आपण वरून समजा एखादी वस्तू म्हणजे पुस्तक ठेवलेलं आहे आणि सरळ त्याच्यावर 90 डिग्री मध्ये जर आपण बल लावलं तर ते पुस्तक जे आहे ते पुढे मागे सरकणार नाहीये, कारण आपण 90 डिग्री मध्ये म्हणजे लंब दिशेने बल प्रयुक्त केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याच्यामुळे हे जे बल आहे ते लंब दिशेने म्हणजे त्याला दाब असं म्हटलं जातं. आता दाबचा फॉर्म्युला बघा. दाब बरोबर बल छेद ज्यावर बल प्रयुक्त केलेलं आहे ते क्षेत्रफळ. आता ज्या गोष्टीवर समजा आपण पुस्तकावर बल प्रयुक्त केलं त्याचा एरिया किती आहे, त्या एरियावर लावलेलं बल म्हणजेच दाब, म्हणजेच P इज इक्वल टू एफ अपॉन ए. एफ म्हणजे फोर्स आणि ए म्हणजे एरिया ऑन विच द फोर्स इज अप्लाइड. आता बघा तुम्हाला याच्यामध्ये स्लाइडवर एक पिक्चर दिसतो बघा. त्याच्यामध्ये ती बॉटल आहे, त्याच्यात एक द्रव म्हणजे समजा पाणी भरलेलं आहे आणि त्याला 3 होल पाडलेले आहेत, 1, 2 आणि 3. तर सर्वात वर जो भाग आहे 1, त्याच्यावर आता पाणी पडताना दाखवलेलं नाहीये, पण 2 नंबरच्या ह्याच्यातून होल मधून पाणी कमी अंतरावर पडतं, ते 3 नंबरवर जास्त पडतं. म्हणजे ह्याची हाईट जशी वाढत गेली तशीच त्याच्यावर असलेला दाब सुद्धा वाढत गेलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, दाबाचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. दाब म्हणजेच लावलेले बल अपॉन ज्या एरियावर ते बल लावलेलं आहे तो, म्हणजे P इज इक्वल टू एफ अपॉन ए. आता याचं SI म्हणजे स्टँडर्ड इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय प्रमाण काय बघा. दाबाचं एकक SI पद्धतीतलं आहे न्यूटन, आणि क्षेत्रफळाचं आपल्याला माहितच आहे स्क्वेअर मीटर किंवा चौरस मीटर. म्हणून दाबाचं एकक हे न्यूटन पर स्क्वेअर मीटर हे असतं. यालाच पास्कल असं सुद्धा म्हटलं जातं. पास्कल PA हा त्याचा न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच पास्कल PA. हवामानशास्त्रात दाबाचे एकक बार हे आहे आणि 1 बार म्हणजे 10⁵ पास्कल. लक्षात घ्या, 1 बार हे एक खूप महत्वाचं आहे, कारण एक्झाम मध्ये आपल्याला अशा प्रकारचे क्वेश्चन्स MCQs म्हणून विचारले जातात. 1 बार बरोबर 10⁵ पास्कल. दाब ही अदिश राशी आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ज्याला दिशा नसते त्या क्वांटिटीला अदिश राशी म्हणजे स्केलर क्वांटिटी असं म्हटलं जातं. म्हणजे दाबाला कोणतीही दिशा नाही, फक्त त्याला परिमाण आहे म्हणजे मॅग्निट्यूड आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, स्थायूंवरील दाब. हवेत ठेवलेल्या सर्वच स्थायू पदार्थांवर हवेचा दाब असतो. स्थायूंवर एखादे वजन ठेवले तर त्या वजनामुळे स्थायूवर दाब पडतो. उदाहरणार्थ समजा आपण मड घेतला, चिखल, आणि त्याच्यामध्ये वीट जर ठेवली तर मड म्हणजे चिखल हा थोडा फ्लुइड स्टेट मध्ये असल्यामुळे तो विटेचा भाग जेवढा एरिया आपण त्याला स्पर्श केलेला आहे तेवढी ती वीट खाली गेलेली आपल्याला दिसते. तो त्या वजनावर व वजनाच्या स्थायूंवरील संपर्काच्या क्षेत्रफळावर अवलंबून असतो. म्हणजे आपण वीट ठेवली तर विटेचा एरिया किती आहे त्याच्यावर लावलेलं बल अवलंबून असतं. म्हणजे हवेत ठेवलेल्या सर्व स्थायू पदार्थांवर हवेचा दाब असतोच. द्रवाचा दाब बघा, एकाच पातळीत द्रवाचा दाब एकच असतो, तसेच द्रवाच्या खोलीप्रमाणे दाब वाढत जातो. आपण आता ह्याच्यासाठी एक्झाम्पल घेऊया. धरणाची भिंत. धरणाची भिंत अशी खूप अशी उंच बांधलेली असते आणि त्याच्यात पाणी साठवलेलं असतं. म्हणजे ते कुठल्या लेवलला आहे त्याच्यानुसार त्याचा दाब अवलंबून असतो. बघा, आपण अशा प्रकारच्या धरणामध्ये पोहायला गेलो आणि आपण खाली गेलो तर खाली गेल्यानंतर आपल्या कानाला दडे बसतात. हे दडे बसण्याचं कारण काय, तर तिथे जसं जसं खोल जाऊ तसं तसं वरच्या पाण्याचा म्हणजे द्रवाचा दाब वाढत जातो आणि तो दाब आपल्या कानातील पडद्यांवर पडतो आणि त्याच्यामुळे आपल्याला कानाला दडे बसलेले जाणवतात. बघा, वायूचा दाब. वायू सुद्धा द्रवांप्रमाणे ज्या पात्रात तो बंदिस्त आहे त्या पात्राच्या भिंतीवर दाब देत असतो. आपण एखादी समजा बॉटल ठेवली, त्या बॉटलमध्ये कोणताही द्रव नाही म्हणजे पाणी सुद्धा नाही किंवा कोणतंही ड्रिंक नाहीये, तर अशा वेळेला ती बॉटल आहे त्या स्थितीत राहते. म्हणजे याचा अर्थ आतमध्ये जी हवा आहे ती हवा सर्व बाजूनी त्याच्या भिंतींवर
बल क्रिएट करण्याचा म्हणजे फोर्स देण्याचा प्रयत्न करते. सर्व द्रव आणि वायू यांना द्रायू अशी संज्ञा आहे. बघा, द्रव आणि वायू यांचं एकत्र मिळून नाव आहे द्रायू. द्रायू म्हणजे फ्लुइड म्हणजे वाहणारे. बघा, द्रव सुद्धा वाहतो आणि वायू सुद्धा वाहतो म्हणून त्यांना द्रायू असं म्हणतात. पात्रातील द्रायू पात्राच्या सर्वच पृष्ठभागावर, भिंतीवर आणि तळावर आतून दाब प्रयुक्त करतात. म्हणजे वायू असो किंवा द्रव असो, आतमधल्या सर्व बाजूनी आपण ज्या बाटलीत ठेवलंय किंवा ज्या कंटेनरमध्ये आपण ते पाणी किंवा द्रव आणि वायू असेल, म्हणजे काहीच नसेल तेव्हा आतमध्ये वायू असतो, तर तो सर्व बाजूनी त्याच्या भिंतींवर बल क्रिएट करत असतो म्हणजे दाब टाकत असतो. बंदिस्त अशा दिलेल्या वस्तुमानाच्या द्रावीमध्ये असलेला दाब सर्व दिशांना समरूपाने प्रयुक्त होतो. बघा, प्रत्येक लेवलला सर्व दिशाने तो समप्रमाणात म्हणजे एकच प्रकारचा दाब तो टाकतो. हे आपण बघितलेलं आहे. उंचीप्रमाणे बाटलीमध्ये तुम्हाला आपण पहिल्याच स्लाइडमध्ये दाखवलं होतं की त्या बाटलीला 3 होल पाडले होते. म्हणजे जसं जसं खाली जावं तसं पाणी लांब उडतं, म्हणजे वरचा जो दाब असतो तो तिथे सर्वात जास्त असतो. विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा, वातावरणीय दाब. पृथ्वीवर सर्व बाजूने हवेचे आवरण आहे. आपल्याला माहिती आहे वातावरण, याला काय म्हणतात तर वातावरण, ऍटमॉस्फिअर सगळ्या बाजूनी आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 16 किलोमीटर उंचीपर्यंत. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, किती अंतर आहे हे? 16 किलोमीटर. हवेचा दाब आहे. हवेचा दाब म्हणजे वजन आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर. म्हणजे वजन, दाब म्हणजे काय तर वजन आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ. कारण हवा तुम्हाला माहित आहे सर्व बाजूने आहे पृथ्वीच्या भोवती, आणि म्हणून इथे सजीव सृष्टी आहे. का त्या हवेमध्ये, वातावरणामध्ये आपल्याला माहित आहे की ऑक्सिजन सारखा वायू जो आपल्याला उपयुक्त आहे, आणि इतर वायू, नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे किंवा ऑर्गॉन आणि ट्रेसेस क्वांटिटीमध्ये इतर वायू असतात. तर आपल्याला इथे महत्वाचं काय आहे तर दाब. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, दाब नेहमी वजन क्रिएट करतो. आपल्या डोक्यावर सुद्धा, आपल्या डोक्याचं जे क्षेत्रफळ आहे त्याच्या वरच्या भागामध्ये 16 किलोमीटर पर्यंत जर आपण विचार केला तर साधारण 1000 किलोग्रॅम इतकं वजन आपल्या डोक्यावर आहे. आता हे असून सुद्धा आपल्याला त्याची जाणीव होत नाही. असं का असेल विद्यार्थी मित्रांनो? कोणी सांगू शकेल का? तर ह्याला महत्वाचं कारण म्हणजे वरून जेवढा दाब, दाब म्हणजे वजन, हे आत्ताच आपण बघितलं की जेवढं वजन या आपल्या एरियावर म्हणजे कोणत्या डोक्याच्या एरियावर पडतं तेवढंच बल आतमधल्या दिशेने, कारण आपल्या शरीरात सुद्धा पाणी, रक्त म्हणजे पाणी आहे, त्याच्यामध्ये आपण पाणी पितोच, तेवढंच विरुद्ध बल आतून त्याच्यावर क्रिएट केलं जातं. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्ही बल एकमेकांना नलिफाय करतात आणि त्याच्यामुळे आपल्या डोक्यावर आपल्याला कोणतंही वजन जाणवत नाही. किंवा तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो बघा, टोपली, भाजीची भरलेली टोपली घेऊन जाणारी जी महिला असते ती त्या टोपली आणि तिचं डोकं याच्यामध्ये चुंबळ टाकते, म्हणजे एक टॉवेल वगैरे गुंडाळून ठेवते. याचं कारण का तर ते सर्व वस्तुमान एका ठिकाणी एकवटतं, आणि ती टोपली जर अशीच घेतली गेली तर ते टोपलीमध्ये असलेली भाजी आणि तिचं वजन तिच्या डोक्यावर एकाच पॉइंटला लागेल आणि त्याची तिला जाणीव होईल आणि तिथे ते टोचण्याची संभावना असते. आणि म्हणून चुंबळ टाकली की तेवढ्या भागाला स्पर्श केला त्या भागामध्ये ते बल इकडे तिकडे इतस्ततः विखुरतं. आता आपण आपलंच एक्झाम्पल घेऊया बघा दाबाच्या संदर्भात, की आपण जेव्हा शाळेत जातो तेव्हा ज्या बॅग्स लावतो त्याचे पट्टे खूप ब्रॉड असतात, कारण आपल्याकडे पुस्तकं आणि वह्या यांचं वजन खूप असतं आणि त्याच्यामुळे हे वजन सर्व प्रमाणात, समप्रमाणात सर्व दिशेने विभागलं जावं, जेणेकरून आपल्या खांद्याला त्याचा त्रास होऊ नये म्हणून त्या ब्रॉड पट्ट्या तिथे लावलेल्या असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये काय काय शिकलो बघा. वातावरणीय दाब म्हणजे काय, स्थायूवरील दाब म्हणजे काय, फ्लुइड किंवा द्रवातील दाब म्हणजे काय, त्यांना फ्लुइड का म्हणतात कारण ते वाहणारे आहेत म्हणून त्यांना फ्लुइड म्हटलं जातं. त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं ते बघितलं म्हणजे प्रेशर. प्रेशर बरोबर फोर्स अपॉन एरिया, म्हणजे P इज इक्वल टू F अपॉन A, आणि त्याचं SI पद्धतीतलं एकक जे आपल्याला कॅल्क्युलेशन्स करताना म्हणजे न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना खूप महत्वाचं आहे. तर ह्या सर्व प्रकाराचा अभ्यास आपण ह्या सेशनमध्ये केलेला आहे. त्याचप्रमाणे आपण आपल्या डोक्यावर एवढं वजन असून सुद्धा आपल्याला ते जाणवत का नाही याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला या सेशनमध्ये सांगितलं. कारण वरून जे लावलेलं बल असतं ते साधारण 1000 किलोग्राम आपण कन्सिडर केलं तर आतून सुद्धा आपल्या शरीरामध्ये जे फ्लुइड आहे तो फ्लुइड त्याच्यावर इक्वल अँड अपोजिट फोर्स अप्लाय करतो, आणि ही दोन्ही फोर्स एकमेकांना नलिफाय करतात आणि त्याच्यामुळेच आपल्याला हे बळ जाणवत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण 2 सेशन बघितले,
त्या 2 सेशनमध्ये बल आणि दाब याच्याविषयी आपण स्टडी केला, तो आपल्याला समजला असेल असं मी समजतो. आणि आता आपण पुढील सेशन बघणार आहोत. धन्यवाद.